नमस्कार भावांनो, तुमच्या सगळ्यांचं आपल्या रोखोक अपडेट्सवर स्वागत आहे. तर भावांनो, आज विषय थोडासा वेगळा आहे, कारण आता उन्हाळा लागलेला आहे. स्फोट होणं म्हणा किंवा लाईट जाणं किंवा विजेचा वापर जास्त होणं, आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या सगळ्या गोष्टीचं प्रमाण जास्त होतं. पण आपल्या शहराला एक सोडून दोन दोन मंत्री लाभलेले आहेत. आपल्या शहरामध्ये दोन दोन मंत्री असताना सुद्धा आपल्या शहराची व्यवस्था तुम्ही बघू शकता किती अवघड आहे. कशी उघड्यावर डीपी पडलेली आहे भावांनो. एवढं मोठं कंपाऊंड मारलं पण त्याला गेटच नाहीये. गेट आहे तर ते मधलं जो ट्रान्सफॉर्मरचा जो हे आहे तो बघा कसा उघडा पडलेला आहे. म्हणून भावांनो, आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये कर्मचारी जे आहेत महावितरणचे ते कुठे गेलेले आहेत? कार्यकारी अभियंता म्हणा, तुम्ही अधीक्षक म्हणा, हे कुठे गेलेत? म्हणजे नेमके आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आहेत का नाही मला तेच कळत नाही. का फक्त शासनाची पगार घ्यायची आणखी फक्त ढेऱ्या काढायच्या? आपल्या छत्रपती संभाजीनगर शहराला एक वेगळं वळण लागलं पाहिजे. म्हणून सगळ्या अभियंत्यांना व अधीक्षकांना आपापले कामं सोयीनं पार पाडायला पाहिजे. कारण आपल्या छत्रपती संभाजीनगर शहराचं नाव हे खूप गाजलेलं आहे. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर शहराचा इतिहास फार वेगळा आहे. आणखी शहरामध्ये जर कधी अशा व्यवस्था जर कधी म्हटल्या तर हा कुठला भाग झाला? म्हणून कार्यकारी अभियंता व अधीक्षक साहेबांना मी एक विनंती करतो की शहरामध्ये अशी एक पण डीपी नाहीये किंवा त्या डीपीला गेट नाहीये. शहरामध्ये सगळं उघड्यावर पडलेलं आहे. म्हणून विद्युत पुरवठा जे आहेत, महावितरणचे जे काही कर्मचारी असतील त्यांनी थोडीशी भानावर येऊन आपले कामं पार पाडावं, एवढी तुम्हाला माझी विनंती आहे.